चंद्रपूर शहरात वाढत्या उष्णतेने परिस्थिती गंभीर बनली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे। चंद्रपूर शहरात तापमानाने तब्बल 47 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलाय। या प्रचंड उष्णतेचा फटका थेट नागरिकांच्या आरोग्यावर बसताना दिसतोय। गॅस्ट्रो, हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशन सारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून वृद्ध, लहान मुले, मजूर आणि रस्त्यावर काम करणारे कर्मचारी सर्वाधिक धोक्यात आहेत। या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली आहे। महानगरपालिकेकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात प्रमुख चौकांमध्ये वर्दळीनुसार वॉटर फॉगिंग मशीन बसवण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच ज्या ठिकाणी नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्या ठिकाणी अधिक क्षमतेची प्रभावी यंत्रणा बसवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे। यासोबतच शहरातील प्रत्येक चौकात व सार्वजनिक ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची ही मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून नागरिकांना उन्हाच्या तडाख्यात दिलासा मिळू शकेल। तसेच पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी आणि स्वच्छतेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आलाय। उष्णतेपासून संरक्षणासाठी ग्रीन मॅट, शेड किंवा तात्पुरत्या सावलीची व्यवस्था करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे। दरम्यान रस्त्यावर फिरणाऱ्या पशुपक्ष्यांसाठीही स्वतंत्र पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली असून पाण्याअभावी मुक्या प्राण्यांचा मृत्यू होण्याच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे। याशिवाय शहरात जनजागृती फलक, सूचना आणि आपत्कालीन मदत क्रमांक लावण्याचीही मागणी करण्यात आली आहे।